शहाजीराजे मोगलांना मिळाले खरे का? हो, काय घंटाचं स्वराज्य उभं राहते, कधी आदिलशाह कधी निजामशाह, तर आता मोगलांकडे. आई दात काढतो शेमण्या, तुला ऐकायचंय का भांडण करायचंय? ए गप्रे तू ऐक ना. फास्ट सांगतो हा. भातवाडीच्या लढाईमध्ये शहाजीराजांनी तुफान पराक्रम गाजवला आणि या पराक्रमामुळे निजामशाही दरबारामध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढली. आता त्यांची प्रतिष्ठा वाढलेली, हा मान सन्मान जो काही मिळाला तो मलिक अंबरला सहन झाला नाही. मग शहाजीराजांनी निजामशाही दरबार सोडला आणि आदिलशहाला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना पुणे सुपे परगण्याची जहागीरदारी दिली. अच्छा. इकडे मलिक अंबरचा मृत्यू झाला. मग निजामाच्या आईने शहाजीराजांना हाक मारली मदतीसाठी, कारण मोगल निजामशाहीवरती हल्ला करणार होते. आणि याच वेळी लखोजी राजे सुद्धा निजामाला जाऊन मिळाले आणि मग तिकडून शहाजीराजे सुद्धा आले. पण एक गडबड झाली. काय गडबड? निजामाने लखोजीराव जाधवांचा भर दरबारात खून केला. शहाजीराजांना समजलं की हे आपल्यासोबत पण घडू शकतं उद्या. साहजिकच आहे. याच वेळी आदिलशाह आणि मोगलांनी मिळून पुणे कसबा बेचिराख केलं. गाढवाचा नांगर फिरवला पुण्यावरती. या सर्व राजकारणाला कंटाळून शहाजीराजांनी मोगलांची 5,000ची मनसबदारी स्वीकारली. अरे स्वराज्य कुठे यात आहे ना, इथूनच तर खरी सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है.